आहेत, अनिल देसाई उपस्थित राहत आहेत आणि पक्षाची जी मागणी आहे जागांची, जागा वाटपात, त्या संदर्भात शिवसेना युबीटीकडून हे नेते चर्चा करतायत। TV9 मराठीशी थेट बोलणार आहेत संजय राऊत। नेमकं महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात काय सुरू आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न असणार आहे। साहेब, मॅरेथॉन बैठका पार पडतायत महाविकास आघाडीच्या, जागा वाटपाचा फॉर्म्युला नेमका काय असेल आणि तो कधी घोषित होण्याची शक्यता आहे? महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहे ते खरं आहे। जेव्हा आघाडी होते 3 पक्षांची 4 पक्षांची, लोकसभेमध्ये जागा वाटप हे फार कमी जागांचं वाटप होतं। 48 जागा होत्या, त्यातल्या अनेकांच्या काही जागा ठरलेल्या होत्या, लढलेल्या होत्या, त्याला फार वेळ लागला नाही। पण 288 जागा जेव्हा विधानसभेच्या 3 पक्षात आणि मित्र पक्षामध्ये वाटायच्या असतात तेव्हा थोडा वेळ लागतो। प्रत्येक जागेवर चर्चा होते, प्रत्येक जागेवर। लोकसभेच्या बाबतीत म्हणाल ते इच्छुक फार कमी असतात। 48 जागा असतील, त्याच्यामध्ये उमेदवार बरेचसे ठरलेले असतात, काही सिटिंग असतात, म्हणजे निवडून आलेलेच असतात। पण विधानसभेला अनेकदा तसं होत नाही, त्याच्यामुळे प्रदीर्घ काळ दिवस दिवस बैठका चालू असतात। प्रत्येक जागेवर चर्चा होते, ज्याला आपण सिटिंग म्हणतो, त्या प्रत्येक जागेवर चर्चा होते आणि तशी ती सुरू आहे। 288 जागांमध्ये विधानसभा निवडणुकांचा नेमका फॉर्म्युला काय असेल? कारण लोकसभेला बघितलं तर शिवसेनेने सर्वाधिक जागा लढवल्या, त्यानंतर काँग्रेस आणि त्यानंतर NCP। यावेळेस नेमकं काय असेल? तेव्हाही कोणताही फॉर्म्युला नव्हता आणि आताही फॉर्म्युला नाही आहे। कोणताही फॉर्म्युला घेऊन आघाडी तयार होत नाही। आमच्या दृष्टीनं फॉर्म्युला एकच आहे की तिघांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रातलं भ्रष्ट आणि दरोडेखोरांचं सरकार आपल्याला दूर करायचं, हा फॉर्म्युला आहे। आणि त्यासाठी तिघांनी एकत्र राहणं, 3 पक्षांनी, मित्र पक्षांनी, आणि जागा जिंकणं, बहुमताला लागतील त्यापेक्षा जास्त जागा जिंकणं, हा फॉर्म्युला आहे। पण असं म्हटलं जातं आहे की या जागा वाटपात मोठा भाऊ काँग्रेस असू शकतो, साधारण 100 ते 110 जागा काँग्रेस लढवू शकतं, त्यानंतर खालोखाल शिवसेना 90 ते 100 पर्यंत जागा लढू शकतो आणि नंतर NCP 80 ते 90च्या दरम्यान जागा लढू शकतो। यात कितपत? हा तुमचा फॉर्म्युला आहे, हा तुम्ही काढलेला आकडे आहेत। प्रत्यक्षात तसं नाही आहे। कोण किती जागा लढवेल हे आमचं ठरलेलंच नाही आहे। कोण कोणती जागा जिंकू शकेल आणि जिंकण्याची शक्यता आहे हे आम्ही ठरवतो आहे। हे ठरवून काय होत नाही, आम्ही 100 लढू, ते 200 लढतील, ते अजून लढतील, असं होत नाही विधानसभेच्या बाबतीमध्ये। कोण कोणत्या जागेवर जिंकण्याच्या क्षमतेचा उमेदवार देऊ शकतो, संघटन कसं आहे, पक्ष कसा आहे, त्याच्यावर जागा वाटप ठरतं। नाही, पण राऊत साहेब